नागरिकांच्या तक्रारीचे निराकरण करण्यात यावे, जेणेकरून नागरिक समाधानी राहतील. कोल्हापूर परिषदेच्या पोलीस महासंचालकांचे सातारा येथे प्रतिपादन. साताऱ्यातील रिअल इस्टेट व्यावसायिकाची 75 लाख रुपयांची फसवणूक, 2 जणांविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. साताऱ्यातील बोगदा ते शेंद्रे या रस्त्याला साहित्यरत्न शाहीर अण्णाभाऊ साठे नाव देण्याची RPI मातंग आघाडीची मागणी. सातारा तालुक्यातील नागठाणे येथे मिठाईच्या दुकानात सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग लागून दुकानाचे मोठे नुकसान, दुकानातील साहित्य जळून खाक. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. महाबळेश्वर तालुक्यातील प्रतापगडच्या बुरुजावरील काम चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याने शिवभक्तांनी कामकाज थांबवले. सातारा शहर पोलीस ठाण्याची पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केली तपासणी. खटाव तालुक्यातील औंध येथे ग्रामस्थांच्या वतीने यमाई केसरी बैलगाडी शर्यतीचे उत्साहात आयोजन. बैलगाडा प्रेमींनी बैलगाडी शर्यतीचा घेतला आनंद. वाई तालुक्यातील गुळुंब येथे विनापरवाना लाकडाची वाहतूक केल्याप्रकरणी 1 जणावर वाई वनविभागाची कारवाई. कराड तालुक्यातील उमरज येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजय निश्चित मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले मार्गदर्शन. कराड तालुक्यातील कोर्टीतील भाजपचे माजी पदाधिकारी रवींद्र थोरात यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत उमरज येथील मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश. कल्याण येथील पोलीस ठाण्यात झालेल्या गोळीबाराचे सत्य बाहेर यावे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केली मागणी. पाटण शहरातील श्रीराम मंदिरात राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय निश्चय मेळावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिल्लारी यांची पुणे येथे मागासवर्गीय आयुक्तपदी करण्यात आली बदली. कोरेगाव तालुक्यातील जनतेने आमदार शशिकांत शिंदे यांच्या पाठीशी ठाम उभे राहावे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कोरेगाव येथील मेळाव्यात केले प्रतिपादन. गणेश जयंतीनिमित्त फलटण तालुक्यातील तिरकवाडी येथे 7 ते 13 फेब्रुवारीला विविध कार्यक्रमाचे करण्यात आले आयोजन. वाई तालुक्यातील आणीवाडी येथे स्मशानभूमीच्या बांधकामावेळी एकाचा पडून मृत्यू, भोईंज पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद. सातारा शहरातील शाहूनगरमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात असल्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने कारवाई करावी, सामाजिक कार्यकर्ते अमोल पवार यांनी केली मागणी. पाणी प्रश्नावर वाई तालुक्यातील 30 गावांचा वाई तहसील कार्यालयावर मोर्चा. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या पाटण तालुक्यातील नाडे व सोनवडे विभागातील विविध विकास कामांचे भूमिपूजन पार पडले. आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते वाई नगरपालिकेत 13 वाहनांचा लोकार्पण सोहळा पार पडला. वाई तालुक्यातील व्याजवाडी येथील कालवा फुटी प्रकरणी कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते रुपेश मिसाळ यांनी दिला. भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन आमदार गोपीचंद पडळकर यांनी खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे केले. महाबळेश्वर तालुक्यातील गोडवली येथे नरवीर तानाजी मालुसरे शौर्य दिन उत्साहात संपन्न. सातारा शहरातील जलमंदिर पॅलेस येथे खासदार उदयनराजे भोसले यांनी लोकांच्या गाठीभेटी घेऊन समस्या आणि अडचणी जाणून घेतल्या व त्याचा निपटारा करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. कोल्हापूर येथील इचलकरंजीच्या अट्टल वाहन चोराला सातारा पोलिसांकडून अटक. 11,80,000ची 17 वाहने पोलिसांच्या ताब्यात. सातारा शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई.
सातारा शहरातील पोयनाका येथील शिवतीर्थाच्या कामाची सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी केली पाहणी। सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचा लाभ घ्यावा, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विजय माईनकर यांचे आवाहन। सातारा शहरातील मतकर कॉलनी येथे खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते विविध विकास कामांचे करण्यात आले भूमिपूजन। सातारा सेतू कार्यालयात ऑफलाईन दाखले द्यावेत, रिपाई ए गटाचे जिल्हा युवक उपाध्यक्ष शेखर अडागळे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। सातारा आगारात शिवाई बस सुरू करावी, सामाजिक कार्यकर्ते गणेश दुबळे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी। वाई तालुक्यातील किकली येथून महावितरण कंपनीच्या डीपीमधून 65 किलो तांब्याची तार चोरीला, भोईंज पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल। वाई तालुक्यातील पाचवड येथे कारच्या धडकेत वृद्ध व्यक्तीचा झाला मृत्यू, भोईंज पोलीस ठाण्यात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल। महाबळेश्वर येथील आराम हॉटेल येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा पदग्रहण समारंभ संपन्न। सातारा शहरातील रायवार पेठेतील गटारे JCBच्या साहाय्याने सातारा नगरपालिका आरोग्य विभागाने केली स्वच्छ। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने गोळीबार करणाऱ्या भाजप आमदाराचा निषेध, राज्य उपाध्यक्ष दादासाहेब ओवाळ यांनी दिली माहिती। खटाव तालुक्यातील वडूज येथे उद्योजकावर खाजगी फायनान्स कंपनीच्या जप्तीची वसुली प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा वडूज येथे पोलिसांसमोर राडा। सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या विरोधात सुरू असलेले उपोषण पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या आश्वासनानंतर करण्यात आले स्थगित। निवडणूक प्रक्रिया जबाबदारी समजून घेत निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडा, सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दोडी यांची माहिती। सातारा शहरातील मतकर कॉलनी येथे खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते विविध विकास कामाचे करण्यात आले भूमिपूजन। सातारा शहरातील धनंजय गाडगीळ महाविद्यालयात साताऱ्यातील पहिला युवा महोत्सवाला झाली सुरुवात। स्वच्छतेचे सातत्य टिकवण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली आढावा बैठक। कोरेगाव खटाव होणार पाणीदार, जिहे काटापूर योजनेतून वंचित राहिलेल्या गावांना पाणी देण्यासाठी जलसंपदा विभागाकडून सर्वेक्षण सुरू। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साताऱ्यात येणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणाऱ्या शिवसन्मान पुरस्काराचा वितरण सोहळा सातारा शहरात होणार आहे। सभास्थळ व्यवस्थेची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सातारा लोकसभा संयोजक सुनील कटकरे यांनी दिली। राजधानीतील ऐतिहासिक शिवप्रभूंच्या राजघराण्याकडून व शिवभक्तांच्या वतीने शिवजयंतीचे औचित्य साधून 19 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणारा शिवसन्मान पुरस्कार सोहळा सातारा शहरातील सैनिक स्कूल मैदानावर होणार आहे, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली।